धैर्य. एवढा गोड दिवस होता आणि त्या गोड दिवसाचा शेवट पण एवढा गोड झाला. मला ना सगळं असं ड्रीम सारखंच वाटतंय बघा. धैर्य, अचानक ना सगळं असं स्लो स्लो वाटतंय मला. कदाचित ना मला झोप आली. सावी, हो सकाळपासून एवढं दमलाय तुम्ही, त्यात एवढं गोड खाल्लं म्हणल्यावर झोप तर येणारच की. चला रूम मध्ये जाऊया. सावकाश. देपे, असं झोपून चालायचं नाही. हे नवरा काही कामाचा नाही. इथं झोपायला जागा दिली नाही तर बाहेर जाऊन झोपलाय. पण मला असं करून नाही चालायचं. मला फ्युचरचा विचार करायलाच पाहिजे. खरं माझं फ्युचर कुठे आहे? बाई, माझं फ्युचर. यो जादूचा दरवाजा माझ्या हाताला लागलाय खरा. खरं पण ह्यातला राक्षस बाहेर कसा येणार आणि मला खजिना कसा मिळवून देणार? अयो, काहीतरी करायला पाहिजे. हे बाबा घरी पण कधीच येणार नाहीत. हे घरच्याला पटवून द्यायला पाहिजे. पण हे काही सोपं काम नाही. हे अवघड काम आहे. कसं पटवून द्यायचं यांना? काय शिट, काय करायचं? काहीतरी करायला पाहिजे. काहीतरी करायला पाहिजे. पाणी पण नशिबात नाही. तर या माणसाला सांगितलं होतं पाणी भरून ठेव म्हणून. काही कामाचा नाही ह्यो माणूस. नुसतं ह्या घरात जर कोण उपयोगाचं असेल ना तर ते फक्त तुम्ही ऐसा बाबा. माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हीच दिली सा. नीतू, सॉरी माझ्यामुळे झोपमोड झाली काय? नाही, मी सॉरी. म्हणजे मी जस्ट पडले होते फक्त. तू कशाला सॉरी बोलतेस? आणि नीतू, अशा अवस्थेत असं पटकन डचकून उठायचं नाही, घाबरायचं नाही, काळजी घ्यायची. दोन जीवांचे आहेस तू. तो ते सॉरी, आर्यावर जरा जास्त चिडलो ना. सॉरी. तुला माहिती आहे ना माझा स्वभाव कसा चिडका आहे. पटकन राग येतो.
अगं मी तुझ्यासाठी इतका प्रेमाने ज्यूस बनवलेला. अरे धावत पळत आली आणि तिच्यामुळे तो सांडला ना म्हणून. हो ना. मी ओरडले पण तिला. आता असं नाही करणार ती. तू असं लहान मुलांवर ओढू नये. प्रेमानं समजा बाबा. आता कुठे झोपली? हा तिच्या खोलीत झोपले. गप्पा काय मारत बसलोय आपण. तू पण झोप आता. हा? झोप झोप. हे बघ तुझ्यासाठी दूध आणलंय. होय मी ठरवलंय जितकं शक्य होईल तितकं तुला आराम द्यायचा बाबा. हे दूध पी. दूध प्यायचा आणि आराम करायचा. मस्त. उद्या पुन्हा दगदग होणारच आहे. दगदग? कसली दगदग? अगं घरातल्या कामांची दगदग. आणि तू घे पी. काय तू घरातली दगदग काय सुटणार आहे तुला? हा ही दगदग बाबा. आहो एक बोलू काय? तू विचारतेस काय? बोल की. ते तुम्ही आपलं बाळ येणार आहे म्हणून एवढं खुश आहेसा? हो. अहो तुमचं हे असं बदललेलं रूप बघून मला खरंच खूप भारी वाटतंय बघा. आपण आपल्या येणाऱ्या बाळाचं खूप लाड करूयात. म्हणजे आपण ह्या बाळाचे आणि आपल्या आर्याचं पण दोघींचे मिळून खूप लाड करूयात. त्यांच्यावर खूप प्रेम करूयात. अरे विषय आहे का? बाळ आलं का नाही असं कुशीत घेणार बाळाला आणि अख्खं कोल्हापूर फिरवणार. बघ बघ जेवढी पाहिजे तेवढी स्वप्न बघ. मी आहेस त्यांना तोडायला. उद्या तुझ्या सगळ्या स्वप्नांचा खात्मा करणार आहे मी. खात्मा. सावकाश. बस इथं. धैर्य. मला ना हे सगळं लय आवडलं बघा. केवढं हॉटेल रोमॅन्टिक आहे. आणि तुम्ही तर त्याच्यापेक्षा जास्त. लय खुश आहे आज मी. आपण इथं परत यायचं. नीता वहिनींना त्यांना एक पोरगी झाली ना की मग आपण सगळे इथे येऊ परत. तुम्ही, मी, नीता वहिनी, अवंती वहिनी, आई, आपण सगळे परत येऊ. सावी, धैर्य,
सावी, मला सांगितलं होतं ना तुमचा बर्थडे सेलिब्रेट करणार, प्रॉमिस केलं होतं. मग हा आगाऊपणा करायची काय गरज होती? हा, हिरा, तुम्ही पण ना कधी कधी जरा अतिच करता. बरं, आता काय सगळं प्रेम इथंच करणार आहात? तुमच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलंय मी. काय माझ्यासाठी सरप्राईज? या हे माझ्याकडून तुमच्यासाठी छोटस सरप्राईज. धैर्य, तुम्ही हे सगळं माझ्यासाठी केलंय? मला खरंच वाटत नाहीये तुम्ही एवढं सगळं कराल माझ्यासाठी. का नाही करणार? हीरा, मला तुमची सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत. तुम्ही फक्त विश्वास ठेवा माझ्यावर. आहे मला खूप जास्त विश्वास आहे, अगदी ते लहानपणापासून. पण जेव्हा जेव्हा ती सावी तुमच्या जवळ असते ना, तेव्हा मला सुचायचंच बंद होतं धैर्य. आणि मग आता ती आहे का इथं? नाही ना? मग आता फक्त इथं हिरा आणि धैर्य ही दोनच नावं असतील. बरं, आता बर्थडे आहे ना, मग केक कापून घेऊयात काय? एकच मिनिट. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Ira. Happy birthday to you. Happy birthday, Ira. थँक्यू सो मच. धैर्य,
धैर्य, कुठं आहात तुम्ही? धैर्य, 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 कुठे गेले? एवढी रात्री कुठे गेले असतील? हिरा, आय नो तुम्ही याच मोमेंटची वाट बघत होता, पण एखादी गोष्ट जर हवी असेल ना तर त्यासाठी वाट बघायला लागते. फोन का उचलत नाहीयेत? कुठे गेले असतील?
धैर्य धैर्य इथं पण नाहीये. उचला. कोण का उचलत नाहीये? धैर्य धैर्य साबीर
भैया तुम्ही इथं काय करताय? मला जाग आली तर तुम्ही मला कुठंच दिसला नाही. किती घाबरले होते मी माहितीये. सावी अहो, एवढं काय घाबरायचं त्यात? मला एक वाईट स्वप्न पडलं. एवढं वाईट की त्याच्यापेक्षा जास्त वाईट काही घडूच शकत नाही जगात. अरे बापरे, असं काय स्वप्न बघितलं? लय विचित्र स्वप्न होतं. असं काहीतरी की तुम्ही मला परत कधीच दिसला नसता. सावी अहो, मी इथंच आहे की तुमच्या समोर, आणि मी कुठेही जाणार नाही. वाटेल ते झालं तरी मी तुमच्या सोबतच आहे. आणि स्वप्न होतं ते, सोडा. खरं तुम्ही इथं काय करतायत पण? ते एक अर्जंट फोन कॉल होता म्हणून आलो होतो. मग रूम मध्ये उचलायचा की. सावी अहो, केवढ्या गाढ झोपला होता तुम्ही, आणि मी जर कॉल उचलून त्यावर बोललो असतो तर तुमची झोप मोड झाली असते ना, म्हणून मी बाहेर आलो. काय उद्या एक अर्जंट मीटिंग लागली, ती कॅन्सल करता येते का नाही ते बघत होतो. एवढ्या अर्जंट कुठली मीटिंग लागली? ऐक, सोडा की आता, कामाचं कुठं बोलता इथं. चला जाऊया आपण रूम मध्ये. तुम्ही कॉल करणार होता ना? तेच की, कामाचा कॉल आहे, काम काय होतच राहील. आता फोकस फक्त बायकोवर. चला. सावी, तू पुन्हा एकदा माझ्या आनंदाचा डाव मोडलास. तुझ्यामुळे पुन्हा एकदा धैर्य मला सोडून गेले. बास झालं सावी, बास झालं. आता तुला कायमचं माझ्या स्वप्नांच्या वाटेतून बाजूला करेन मी. बघच उद्या काय करते मी. उद्या धैर्य फक्त माझे होणार, फक्त माझे. जरा सांभाळून पावलं टाकली पाहिजेत. आज जर सावीनं हिरा सोबत बघितलं असतं ना, तर विचार सुद्धा करू शकत नाही एवढा मोठा प्रॉब्लेम झाला असता. सावी, काय झालं? सावी, अजून किती वेळ त्याच स्वप्नाचा विचार करत बसणार आहात? स्वप्न होतं ते फक्त, द्या की सोडून. सॉरी, खरं डोळ्यासमोरूनच जात नाहीये बघा. सावी अहो, ही जागा नवीन आहे ना आपल्यासाठी. त्यात तुम्हाला नीट झोप लागली नसणार, म्हणून हे असे स्वप्न पडले असतील. असो, माझी बायको ना खूप धाडसी आहे.
त्यामुळं तिच्या चेहऱ्यावर अशी भीती अजिबात शोभत नाही. उलट तिचीच सगळ्यांना भीती वाटते. आणि आता जर तीच अशी घाबरली तर कसं चालेल बरं? हा, आता कसं चेहऱ्याला शोभणारी गोष्ट चेहऱ्यावर आली. अहो, जी मुलगी या धैर्य मुजुमदारला चॅलेंज करू शकते, अख्ख्या गावासमोर त्याला सॉरी म्हणायला लावू शकते, लग्न करून घरात आल्या आल्या जोगतिनीचं भांड फोडू शकते, एका बाळाचा जीव वाचवू शकते, ती अशी भित्री भागूबाई कशी असू शकते बरं? नाही म्हणजे मला तरी नाही पटत आहे हे. धैर्य, तुमच्यासाठी तर मी अख्ख्या जगासमोर घट्टाईने उभं राहू शकते, लढू शकते. खरं तुमच्यापासून लांब जाण्याचा विचार पण करवत नाही बघा. आणि तसं काहीतरी स्वप्न पडलं म्हणून मी घाबरले. सावी, जर तसं असेल ना तर त्या भीतीला आत्ताच्या आत्ता पळवून लावा. कारण मी तुमच्यापासून लांब किंवा तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीये. ही आपली जुळलेली गाठ कधीच सुटायची नाही. आणि कुणी किती प्रयत्न केला ना तरी तुटायची सुद्धा नाही. डोंट वरी सावी, मी आईच्या अपमानाचा बदला घेत नाही तोपर्यंत ही जुळलेली गाठ अशीच पक्की राहणार.